2-3 दिवसांमध्ये तुमची ऊर्जा काय असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे, हे आज आपण या पिक अ फाइल रीडिंगद्वारे पाहणार आहोत. इथे आपण 3 फाइल्स ठेवणार आहोत. त्यापैकी तुम्हाला एक फाइल निवडायची आहे आणि तुमचं रीडिंग पाहायचं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाइमस्टॅम्प सुद्धा दिलेले आहेत, जेणेकरून तुम्ही तुमच्या फाईलवर क्लिक करून सहजपणे तुमचं रीडिंग पाहू शकता. नमस्कार, मी विद्या साने अनुभूती टॅरेटच्या या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. सुरुवातीला आपण कार्ड शफलिंग करून घेऊ आणि त्यानंतर प्रत्येक फाईलचं रीडिंग पाहू. फाईल नंबर 1. तुम्ही जर पेशंटच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे आणि या रीडिंगवर आपण पाहतोय 2-3 दिवसांमध्ये तुमची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. पहिलं जे कार्ड आहे ते आहे क्रिएटिव्हिटी, सक्सेस, फायटिंग, रीबर्थ, एक्झिस्टन्स. ऑर्डिनरीनेस, स्लोइंग डाऊन, कंपॅरिझन, पार्टिसिपेशन. या रीडिंगचं मुख्य कार्ड जे आहे ते आहे पेशन्स आणि इथे मध्यावर जे कार्ड आहे ते आहे फायटिंग. त्याच्या खाली आहे स्लोइंग डाऊन आणि कंपॅरिझन. तर ही कार्ड्स काय सांगत आहेत? ही कार्ड्स सांगतायत की जिथे कुठे तुम्ही धीम्या गतीने पुढे जात होतात, काही कारणांमुळे तुम्हाला थांबवलं जात होतं किंवा काही अडथळे येत होते, समस्या येत होत्या आणि त्यावेळी तुम्ही तुलना करत होतात, की माझ्याच बाबतीत असं का होतंय? आणि हा जो संघर्ष चालू होता, तिथे इथे येणाऱ्या 2-3 दिवसांमध्ये असं दिसतंय, की तुम्ही एखाद्या योद्ध्याप्रमाणे साहसी बनत आहात. पेशन्सचं एक कार्ड सांगतंय, की साहस कशामध्ये? तर धैर्य ठेवण्यामध्ये. आत्तापर्यंत धैर्य ठेवून सुद्धा तुम्हाला काही स्थिती अशी येत आहे, की ज्यामुळे काही अडचणी येत आहेत किंवा तुम्ही इतरांशी जी तुलना करत आहात, तेव्हा तुमच्या लक्षात येत आहे, की आपण एवढं धैर्य ठेवून सुद्धा, आपण सबुरी ठेवलेली असताना सुद्धा, आपल्या बाबतीत काही गोष्टी अन्याय व्हावा, त्याप्रमाणे होत आहेत आणि यामुळे तुम्ही तुलना करत आहात इतरांबरोबर आणि हा जो तुमच्या मनात विचारांमध्ये हा जो संघर्ष चालू आहे, तिथे तुम्ही एखाद्या योद्ध्याप्रमाणे स्वतःला साहसी बनवत आहात, स्वतःला तयार करत आहात, की या स्थितीमध्ये आपण आपली प्रगती कशी साधू, अजून धैर्य कसं ठेवता येईल, यासाठी तुम्ही स्वतःला तयार करत आहात. येणाऱ्या 2-3 दिवसांमध्ये याचमुळे तुमचा उपचार होतोय. तुम्ही स्वतःवर प्रेम करताना दिसत आहात, स्वतःला वेळ देत आहात. खास करून इथे हीलिंगची ऊर्जा आहे, रेकी सिम्बल्स दिसतायत. तर तुम्ही हीलिंग करताय किंवा स्वतःवर प्रेम करताय. स्वतःला वेळ देताय. आपली ताकद कशात आहे? आपण काय करू शकतो? या गोष्टी स्वतःला समजावत आहात. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतोय. तुम्हाला हे लक्षात येतंय, की आपल्याला आत्ता जरी आपण जे काही करत आहोत ते धीम्या गतीने चाललेलं असलं आणि काही अडथळे येत असले तरी सुद्धा आपण यशस्वी होणार आहोत ह्याची खात्री तुम्हाला आहे. हा आत्मविश्वास तुमचा इथे दिसतोय आणि याचमुळे 2-3 दिवसांमध्ये तुमचा पुनर्जन्म होत आहे. पार्टिसिपेशन आणि एक्झिस्टन्सचं हे कार्ड काय सांगतंय, की
खूप साऱ्या लोकांमध्ये सहभागी झाल्यावर तुम्ही कसे वेगळे आहात ही गोष्ट तुमच्या लक्षात येणार आहे. एक्झिस्टन्स आणि पार्टिसिपेशनचं हे कार्ड काय सांगतंय, की जिथे कुठे तुम्ही सबुरी ठेवलेली आहे, धैर्य ठेवलेलं आहे, तर त्यामुळे आता अनेक जणांमध्ये तुम्ही कसे वेगळे आहात हे तुमच्या लक्षात येतंय आणि ही तुमची ताकद तुम्हाला समजत आहे. याचमुळे तुम्हाला विश्वास आहे, की आता जरी काही संघर्षमय स्थिती आपल्या जीवनात आहे, तरी आपण आपला वेगळा ठसा उमटवू शकू, हा विश्वास तुम्हाला वाटत आहे. मार्गदर्शनासाठी कार्ड काय आहे? गोइंग विथ द फ्लो. जे काही ब्रह्मांड देत आहे तेच आपल्या भल्यासाठी आहे असं समजून हा विश्वास ठेवून पुढे जायचंय. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. फाईल नंबर 2. तुम्ही जर गिल्टच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतो येणाऱ्या 2-3 दिवसांमध्ये तुमची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. या रीडिंगचं हे मुख्य कार्ड आहे. बाकीची कार्ड्स पाहूया. सिझोफ्रेनिया, कंडिशनिंग, पॉलिटिक्स, न्यू विजन, द सोर्स, करेज, फ्रेंडलीनेस, ट्रस्ट, ट्रॅव्हलिंग. इथे मध्यावर जे कार्ड आहे ते आहे पॉलिटिक्स आणि मुख्य कार्ड आहे गिल्ट. तर हे कार्ड एखाद्या मुद्दामून घडवलेल्या स्थितीला दाखवतंय आणि ही गोष्ट तुम्हाला कळत असल्यामुळे किंवा हा अन्याय आपल्यावर होतोय यामुळे तुम्ही आक्रोश करत आहात, नकारात्मक आहात, वेदना तुम्हाला होत आहेत. अशी जी तुमची स्थिती आहे तिथे येणाऱ्या 2-3 दिवसांमध्ये तुम्ही जिथे अडकलेले होतात त्या स्थितीमधून बाहेर पडून तुम्हाला हे लक्षात येतंय की तुम्ही शक्तिशाली आहात, तुम्ही खूप काही करू शकता. तुम्हाला ह्या स्थितीमधून ही जी काही ऊर्जा आहे त्यामधून बाहेर पडणं आवश्यक आहे. ही गोष्ट तुम्हाला समजत आहे आणि यामुळे 2-3 दिवसांमध्ये तुम्ही सकारात्मक राहून साहसी बनत आहात. जी स्थिती मुखवटा सोडून काहीतरी मुद्दामून घडवत आहे, तिथे त्या स्थितीला स्वीकारून तुम्ही संतुलित होत आहात. तुम्ही त्या स्थितीमध्ये जी अवघड आहे, मुखवटा चढवलेली म्हणजेच मुद्दामून काहीतरी घडवणारी जी स्थिती आहे, घडवलेली स्थिती आहे, राजकारण जिथे आहे, तिथे तुम्ही संतुलित राहण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवलेला आहे. हे कार्ड मैत्रीला दाखवतंय. म्हणजे जे काही होईल ते आपल्यासाठी चांगलंच आहे, असं धरून तुम्ही पुढे चालत आहात. ब्रह्मांडावरचा विश्वास तुमचा कायम आहे. यामुळे काय होतंय तर जिथे तुम्ही अडकलेले होतात तिथून बाहेर पडून तुम्ही तो स्रोत बनत आहात, जो इतरांना मार्गदर्शन करू शकतो. जो अशा स्थितीमध्ये काय केलं पाहिजे हे इतरांना सांगू शकतो. असा स्रोत, असा एक्सपर्ट माणूस तुम्ही बनत आहात. न्यू विजन चं हे कार्ड सांगतंय की तुम्ही ज्या यात्रेवर आहात, जे काही तुमचं ध्येय आहे, त्यामध्ये तुम्ही मास्टर बनत आहात. तुम्ही इतरांना उत्तम मार्गदर्शन करू शकता अशी व्यक्ती होत आहात. कारण स्वतः तुम्ही त्या स्थितीमधून गेलेले आहात. तर एक नवा दृष्टिकोन तुम्हाला प्राप्त होत आहे. ज्यामुळे तुम्ही इतरांना सांगू शकता की अशा स्थितीमध्ये तुम्ही काय करू शकता.
अशा स्थितीमध्ये तुम्ही नेमकं काय करायला हवं आणि ही तुमची ताकद ठरत आहे. म्हणजे जी बिकट परिस्थिती तुमच्या जीवनात निर्माण झाली, त्या स्थितीने तुम्हाला एक नवा दृष्टिकोन दिला आणि तुम्हाला तुमची ताकद समजली. शिवाय ब्रह्मांडावर तुम्ही विश्वास कायम ठेवल्यामुळे तुम्ही अशी व्यक्ती बनत आहात, की जी इतरांना मदत करू शकते. अशा स्थितीमध्ये, अशा बिकट परिस्थितीमध्ये काय करायला हवं हे सांगू शकते. हा तिचा स्वतःचा अनुभव असल्यामुळे हे शक्य आहे. मार्गदर्शनासाठी इथे काय कार्ड आहे? मास्टरचं कार्ड आलंय. ब्रह्मांड सांगतंय तुम्हाला मास्टर तुम्ही बनत आहात, तर ती गुरुची भूमिका तुम्हाला करायची आहे. तुमचं मार्गदर्शन इतरांसाठी महत्वाचं आहे. तर ह्या अनुभवाचा उपयोग तुम्हाला इतरांसाठी सुद्धा करायचा आहे. स्वतः तुम्ही अनुभव घेतलेला आहे. तुम्हाला काही गोष्टी लक्षात आलेल्या आहेत आणि तो नवा दृष्टिकोन तुम्हाला मिळालाय. त्याचा फायदा तुम्हाला होतोय. पण इतरांना सुद्धा त्याचा फायदा झाला पाहिजे. जे तुम्हाला तुमच्याकडे जे ज्ञान आहे किंवा जे अनुभवाने तुम्हाला शिकवलं आहे, त्याचा उपयोग इतरांना कसा करता येईल, त्यासाठी तुम्ही मार्गदर्शन करणं महत्वाचं आहे. तुमचं हे काम महत्वाचं आहे. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल, तर लाईक, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. नंबर 3, तुम्ही जर सॉरोच्या या कार्डची निवड केली असेल, तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय येणाऱ्या 2-3 दिवसांमध्ये तुमची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. या रीडिंगचं हे मुख्य कार्ड आहे. बाकीचे कार्ड्स आपण पाहूया. पहिलं कार्ड आहे कॉम्प्रोमाइज, द रेबेल, इनोसन्स, शेअरिंग, कॉन्शियसनेस, नथिंगनेस, रिसेप्टिव्हिटी, इनर व्हॉइस, अलोननेस. इथे मध्यावर जे कार्ड आहे ते आहे इनोसन्स आणि मुख्य कार्ड आहे सॉरो. तर जिथे कुठे तुम्ही त्रस्त आहात, खूप विचार करत आहात, अति विचार करत आहात आणि नकारात्मक सुद्धा आहात. तर हे जे काही तुमचं दुःख आहे, त्या बाबतीत आता तुम्ही एखाद्या लहान मुलाप्रमाणे किंवा अशी ऊर्जा तुमची आहे जी सकारात्मक आहे आणि ती असा विचार करते, की जसं काही घडलंच नाही, असं समजून आता तुम्ही पुढे जात आहात. कॉम्प्रोमाइज, द रेबेल आणि नथिंगनेस. तर नथिंगनेसचं हे कार्ड ह्याच ऊर्जेला दाखवतंय, जिथे परिस्थिती तुम्हाला त्रस्त करत असताना सुद्धा काहीच न घडल्याप्रमाणे तुम्ही समर्पित भावामध्ये दिसत आहात येणाऱ्या 2-3 दिवसांमध्ये. कॉम्प्रोमाइजचं कार्ड सांगतंय, की इतरांसाठी तुम्ही काही गोष्टींचा त्याग करत आहात किंवा इतरांसाठी वेळ देत आहात स्वतःचा, इतरांना मदत करत आहात. द रेबेलचं कार्ड सांगतंय, की त्यामुळे काय होतंय, तुम्ही समर्पित भावात असल्यामुळे आणि इतरांना मदत सुद्धा तुम्ही करत आहात, जेव्हा तुम्ही स्वतः दुःखामध्ये आहात. तर ह्या स्थितीमध्ये इतरांना मदत केल्यामुळे तुम्ही बंधनांमधनं मुक्त होत आहात. तुम्हाला पुढे जाण्यासाठी तुम्ही स्वतःला न्याय देत आहात. स्वातंत्र्य मिळत आहे आणि हे स्वातंत्र्य तुमचं तुम्हीच देत आहात. रिसेप्टिव्हिटीचं हे कार्ड सांगतंय, की खूप सारी सकारात्मकता तुम्ही आकर्षित करीत आहात. म्हणजे जे काही होतंय
ते बिकट परिस्थिती असली तरी ते आपल्यासाठी चांगलं आहे असं समजून त्याचा स्वीकार करत आहात. जे दुःख आलंय त्यातून सुद्धा काहीतरी चांगलंच घडेल हा विश्वास तुम्हाला आहे. यामुळे तुमच्याकडे जे आहे ते ज्ञान तुम्ही इतरांना इथे देताना दिसत आहात किंवा जी काही समृद्धी तुमच्याकडे आहे, तो प्रकाश तुम्ही इतरांना देत आहात. तुमची अंतर्ज्ञान शक्ती यामध्ये तुम्हाला मदत करत आहे. येणाऱ्या 2-3 दिवसांमध्ये तुमची अंतर्ज्ञान शक्ती अधिक शक्तिशाली बनत आहे. तुमच्या आध्यात्मिक यात्रेवर तुमची प्रगती होत आहे. कॉन्शियसनेसचं कार्ड सुद्धा तेच सांगतंय, की तुमची अंतर्ज्ञान शक्ती खूप शक्तिशाली बनत आहे. ती तुम्हाला दिशा दाखवत आहे, की या स्थितीमधून कसं बाहेर पडायचं. आणि यामुळे तुम्हाला ते शक्य होत आहे. तुमची अंतर्ज्ञान शक्ती तुम्हाला योग्य दिशा दाखवते, तो प्रकाश दाखवते. यामुळे अशा स्थितीमधून तुम्हाला बाहेर पडण्यामध्ये मदत होते. तर निरागस भाव किंवा एखाद्या लहान मुलाप्रमाणे जी ऊर्जा असते, त्याप्रमाणे तुम्हाला तुमची ऊर्जा ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. जिथे तुमच्या वाट्याला दुःख आलेलं आहे, तिथे तुम्ही जर विचार केलात, हे माझ्याच बाबतीत का होतंय? किंवा असंच का? तसंच का? किंवा कोणाशी त्याबद्दल अन्याय होतोय म्हणून जाब विचारायला गेलात, तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. तर अशा स्थितीमध्ये तुम्हाला एखाद्या लहान मुलाप्रमाणे स्वतःची ऊर्जा ठेवायची आहे. लहान मुलाप्रमाणे का? कारण त्याला तो सकारात्मकच असतो. समोरची व्यक्ती काय, कोणत्या हेतूने करते, ह्याबाबत विचार न करता तो आपल्या धुंदीमध्ये असतो. त्याप्रमाणे तुमचं जे काही ध्येय आहे, त्या ध्येयाकडे तुम्ही लक्ष द्या. जणू काही आधी काही तुमच्यावर अन्याय वगैरे झालेलाच नाही आणि जे काही चाललंय ते मस्त चाललंय, अशा ह्याच्यात तुम्हाला राहायचं आहे. मार्गदर्शन काय आहे? तर यासाठी आपण एखादं कार्ड काढू. यामुळे काय होईल? मार्गदर्शन हेच सांगतंय, की यामुळे तुम्ही ह्या स्थितीमध्ये न अडकता पुढे जाऊ शकाल. तुमचं जे ध्येय आहे ते पूर्ण होऊ शकेल. या स्थितीमधून तुम्ही बाहेर पडाल. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कॉमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.